सध्या मी फुलेवाडी रिंग रोड मध्ये उभी आहे आणि या चौकामध्ये वारंवार अपघात होतात। आता इथे एकच प्रश्न उपस्थित होतोय की हे अपघातच आहेत की प्रशासनाचा दुर्लक्षितपणा, हे नेमकं आज आपण जाणून घेणार आहोत। काल फुलेवाडी रिंग रोड खानसरीच्या इथं ना एक अपघात झाला। त्या अपघाताच्या वेळेला मी रंकाळा म्हणजे आपल्या रंकाळा टॉवर कडून फुलेवाडीच्या त्या दिशेने निघाले होते आणि त्यावेळेला माझ्या समोरच तो अपघात झाला। तो अपघात व्हायचं कारण असं की त्या रोडला तिथं लाईटी नाहीत, लाईटीचा अभाव असल्यामुळं समोरून येणारी एखादी चालत येणारी व्यक्ती दिसत नाही। जोपर्यंत गाडीचा एखादा मोठा लाईट पडत नाही तोपर्यंत तिथं काहीच दिसत नाही आणि त्या अभावामुळेच आणि त्या तिथल्या जर रस्त्याचं काम अर्धवट राहिले किंवा तिथं लाईटचा अभाव आहे, त्या लाईटच्या अभावामुळेच तिथं तो अपघात झालाय आणि त्या अपघातात एक निष्पाप जीवाचा बळी गेलाय। साधारणतः एक 35-40 वयाचा तो माणूस असेल, जो कामावरून घरी निघाला होता। त्याच्या हातामध्ये एक बॅग होती आणि त्या बॅगेमध्ये दूध होतं त्याचं, म्हणजे त्याची लहान लेकरं असणार आहेत आणि तो अपघात मी स्वतः जाताना बघितला होता। माझ्यासोबत माझे मिस्टर, माझा लहान मुलगा होता आणि तो अपघात एवढा जोरात होता की त्या 4 व्हीलर वाल्यानं धडकलं, न थांबता तो निघून गेला। म्हणजे हे कितपत योग्य आहे? प्रशासनानं पण ह्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून तिथं लाईटीची व्यवस्था केली पाहिजे, तिथले रोड बघितले पाहिजेत। नुसताच तुम्ही निवडून येणार आणि नुसताच तुम्ही तेवढ्या काळात फक्त आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, तुम्हाला काही गरज लागली तर सांगा, एवढं बोलून फक्त होत नसते ना। आता तुम्ही निवडून आलाय, आता तुमचं जिल्हा परिषदचं परत पुढचं इलेक्शन आहे, ह्याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं आणि याची गांभीर्याने दखल घ्यावी। धन्यवाद। या भागात एक अपघात झाला, तर त्या अपघाताच्या वेळी तुम्ही होता, नेमकं काय वाटतंय कशामुळे इथे ह्या भागात वारंवार अपघात होत आहेत? खरं तर अपघात होण्यामागचं कारण हेच आहे की रस्ता अपूर्ण आहे, थोडे थोडे पट्टे करत असल्यामुळं अपघात अशा गोष्टीसाठी होतात की रस्त्यावरून वाहन चालकाला अंदाज येत नाही। आणि दुसरी गोष्ट ही की रस्त्याला एकही स्ट्रीट लाईट नाही आहे मॅडम, कोणत्याही रोडला बल्ब नाही आहेत, त्यामुळे अंधार पडतो। ज्या ठिकाणी इथून तुम्हाला जेवढं रस्त्यावर दिसतील ते जेवढे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यावसायिकांचे जेवढे दुकान जोपर्यंत चालू आहेत जेवढ्या वेळेपर्यंत तेवढी ती लाईट त्या रस्त्याला लागते। जेव्हा ते शटर बंद होईल त्यावेळी रस्ता अगदी काळोख्यात असतो। हा इथं लाईट्स नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट, गेली 2 ते 3 वर्ष हा रस्ता होत्याला बघतोय पण पूर्ण काय झालेलं नाही। या रस्त्यावर अपघात होण्याचं कारण हे इतकंच आहे की रस्ता अजून सुद्धा अपूर्ण आहे। जर तुम्ही मॅडम बघितलात इथून बालिंग्यापासून पुढचा रोड बघितला तर जो काही पूल बांधण्याचा प्रक्रिया चालू आहे ती अद्याप अधुरीच आहे। ती कशामुळे तटले हे आम्हाला पण माहिती नाही। स्थानिकांनी निवेदन देऊन सुद्धा काम पुढे गेलेलं नाही आणि त्याच्या पुढचा टप्पा बघितला, गगनबावडा रोडचा जर हाल जे काय चाललेलं आहे ते बघितलं, ते पण त्याच प्रकारे आहेत। मग हे जे काही वेळ जातोय त्यामध्ये रोजची लोक येणारी जाणारे आहेत त्यांचे हे हाल व्हायला लागलेत। आता बरेच लोक रोजगार करून घरी जात असतात। या ठिकाणाचा जर तुम्ही पूल बघितला तर त्या ठिकाणी रस्ता इतका खराब आहे की ते लोक जीवाशी खेळ करत त्या रस्त्याने जात असतात। मग या लोकांनी पावसाळ्यात करायचं काय? दुसरी गोष्ट, इथनं असं स्ट्रेट गेलं एखादा वाहन गेलं किंवा येत असले तर त्या लोकांना अंदाज येत नाही रोडचा, का तर लाईट नाहीत, स्ट्रीट लाईटच नाहीत या रोडला, अंधार आहे पूर्ण रोडचा। मग प्रशासनाला आम्ही प्रश्न विचारायचं म्हणलं तर आम्हाला ह्या गोष्टीची एवढी चिड आहे। मला वाटतं 2 ते 3 वर्ष झाला हा रस्ता चालू आहे, तर तुम्हाला निधी मिळालाय का, मिळालेला नाही का हा प्रश्न आहे। मिळाला असेल तर काम पूर्ण का होत नाही? अनेकांचा असं जीव जायला लागलेत, गोरगरीब कुटुंब। आता परवा दिवशी कालचीच गोष्ट आहे, तो दादा रस्त्यानं जात असताना त्याचा अपघात झाला, सहज 4 व्हीलरनं त्याला उडवलं। जर त्याच ठिकाणी लाईट असती तर तो त्या प्रकाशात लवकर चालत चालत घरी पोहोचला असता किंवा तो सेफली गेला असता। त्या ठिकाणी लाईटच नव्हती आणि त्याला सहज उडवलं। म्हणजे तुम्ही असे गोरगरिबांचं जीव कसं घेणार? असं किती घेतील ही लोक जीव? त्यामुळे या लोकांना कळायला पाहिजे की माझं असं वैयक्तिक मत आहे की मी प्रशासनाला विनंती करेन की लवकरात लवकर तुम्ही निधी आला असेल तर काम लवकर पूर्ण करून रस्त्यावर लाईट्स द्या आणि व्यवस्थित लोकांचे जीव वाचण्यासाठी हे आता तुमच्याच हातात आहे असं म्हणायला पाहिजे। गेले किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय इथं करताय? 2 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय। फुलाचा आहे, लाईट नाही, काय नाही, ते रस्ता उकरून टाकलाय, माणसाचा ऍक्सिडेंट होते। काय रस्त्यावर आता भरपूर अशा अडचणी होत्या, त्या वाहन वगैरे येत्या जात्यात,
तरुण म्हातारी माणसं सुद्धा जायला यायला अडचण होत्या आणि कामाची काही लवकर बाप घेत नाहीत, हे लक्ष देत नाहीत किंवा लवकर आटपून पावसा पाण्याच्या अगोदर तिने हे लवकर तयार करायला पाहिजे, पण ते आमदा होते का नाही हे अवघड आहे. आणि त्यातून आता वाहनांची गर्दी ये जा जास्त असल्यामुळे ॲक्सिडंट असे काहीतरी अपघात होत्यात. तरुण कळत नाहीत, ह्याची कळत नाहीत. तरुणसुद्धा पिढी बरीचशी जाता यातून हे झाली, अपघात झाले त्यांचे. आणि वयोवृद्ध माणसं जाता यायची अडचण पडते या रस्त्यानं याच्यानं, आणि हे लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावं एवढं असं आमचं म्हणणं आहे. गेले अनेक वर्ष या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. या रस्त्यावरून ये जा करणारे वयोवृद्ध यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. तरी या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण करून प्रशासनाने सहकार्य करावे ही नम्र विनंती. तर आपण पाहिलं की या ठिकाणी या भागात रस्त्यावर लाईट्स तर नाहीच आहे, त्यामुळे या भागात अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. दिवसागणित 2-3 तर अपघात या ठिकाणी होतात आणि या ठिकाणी प्रवास करताना लाईट नसल्या कारणानं जीव मुठीत घेऊन ज्येष्ठ नागरिक म्हणा, महिला म्हणा प्रवास करत असतात. तर प्रशासनाने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामन प्रज्वलसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.